आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। एक मोठी अपडेट समोर येते। छत्रपती संभाजीनगरमधील 9 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघात 1 लाख बोगस नाव आहेत अशी तक्रार ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। तर एमआयएमने दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोपही करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे। ज्यांनी दोनदा मतदान केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली। विधानसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच खैरेंच्या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली आहे। तर ठाकरे गट आणि एमआयएमच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना स्वतःहून दुबार नावं कमी करण्याचं आवाहन केलंय। तसंच ठराविक कालावधीत नावं कमी न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। 83 लोकसभा मतदारसंघातील ही सगळी त्या ठिकाणी इन्क्वायरी करा म्हणून त्या ठिकाणी एका मोठ्या पक्षाने इंडियन आघाडीने पण त्या ठिकाणी दिल्लीला सांगितलं। त्या 87 मध्ये 11 महाराष्ट्राचे आणि त्या 11 महाराष्ट्रामध्ये आपलं संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगरचं नाव आहे। पण इथे सुद्धा त्या ठिकाणी खूप हेराफेरी झालेली आहे। मतदार यादीमध्ये जिथं जिथं दुबार नाव आहे तिथं जी काही रीतसर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून आम्ही ते निश्चितपणे ते नाव मतदार यादीतून वगळणार आहोत आणि ज्या तक्रारी आलेल्या त्या तक्रारीचं पूर्ण निरसन आम्ही करणार आहोत। एवढं सगळं आवाहन केल्यानंतरही जर मतदारांनी पुढे येऊन ते नाव वगळण्यासंदर्भातला अर्ज नाही दिला आणि जिल्हा निवडणूक विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक त्याने तसेच यादीत नाव ठेवलं तर निश्चितपणे अशी लोक शोधून आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करायला मागे पुढे पाहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।